मुरबाड तालुक्यातील साझई गावात भरतदळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांच्या वतीने विविध प्रकारचे सामाजिक कार्यक्रम राबवण्यात आले। साझई गावातील धडाडीच्या महिला पोलीस पाटील भारती केशव देसले यांचा यावेळी भरतदळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांच्या वतीने सन्मान करण्यात आला। तसेच यावेळी या गावातील भारतीय सैनिक अजय दिलीप भोईर यांच्या आई वडिलांचा सन्मान करण्यात आला। भरतदळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांच्या वतीने साझई गावातील काही विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या। तसेच या गावच्या सरपंच पुष्पा देसले यांची सदिच्छा भेट घेऊन पत्रकार भरतदळवी यांनी सरपंच पुष्पा देसले यांचा सन्मान केला। यावेळी पत्रकार सुधाकर शेळके, पोलीस पाटील भारती देसले, सामाजिक कार्यकर्ते केशव देसले, भारतीय सैनिक अजय भोईर यांचे वडील दिलीप भोईर, त्यांची आई तसेच गावातील ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते। मुरबाड, कल्याण आणि बदलापूर भागात भरतदळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांच्या वतीने वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम राबवण्याचा मानस यावेळी भरतदळवी यांनी व्यक्त केला। शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य, कृषी आणि विविध क्षेत्रातील अनेक प्रकारचे उपक्रम भविष्यात राबवण्याची संकल्पना यावेळी पत्रकार भरतदळवी यांनी व्यक्त केली। या सामाजिक उपक्रमाबद्दल साझई गावाच्या वतीने भरतदळवी यांचा सामाजिक कार्यकर्ते केशव देसले यांनी सत्कार केला। काय सांगाल, कशा प्रकारची मेहनत केलेली आहे आणि आज आपला मुलगा भारतीय सैनिक आहे, कसं वाटते, काय सांगाल? बोला। तर असं वाटतंय का जे मुलांनी केलं आमच्या ते सर्व मुलांनी करावं। प्रत्येक आईवडिलाच्या आईवडिलाची अपेक्षा असते की मुलांनी अशाच प्रमाणे पूर्ण करीत राहावा। हेच माझी सर्वांना हात धरून प्रार्थना आहे सर्व मुलांना। कसे कष्ट या पाठीमागे? यामागे कष्ट म्हटलं म्हणजे मुलंही त्याच्यावर ध्यान द्यायला पाहिजे। आपला आईबाप जो शिकवतो, कशासाठी शिकवतो, काय करतो, कशासाठी, त्या मुलाला ध्यान द्यायला पाहिजे आणि ते त्यांच्यावरती असायला शिकणं वगैरे। आपण आपल्या आज तुमचा मुलगा तुमच्यापासून खूप व्हिडिओ रिपोर्टर भरतदळवी, KTV न्यूज, मुरबाड। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 9833235011। त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल।